नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्या भगिनींनो, मी आज खूपच आनंदात आहे आणि प्रत्येक शनिवारी आपण भेटतच आहो, व्हिडिओ बनवतच आहे आणि मी आज व्हिडिओ बनवत आहे। आज थोडा उशिरा व्हिडिओ बनवत आहे तायांनो। रात्री खूप थकून गेलेलो आम्हाला यायला घरी उशीर झाला, कारण बातमीच तशी आहे तायांनो। खूप मोठी आनंदाची बातमी आहे, आपला GR निघालेला आहे मानधनवाडीचा। आणि तायांनो दुसरं तुम्हाला सांगायचं झालं तर बरोबर आहे, आपण समाधानी नाही आहे, कारण कधीच समाधानी व्हायचं नाही। समाधानी झालं की त्याचा अंत असतो, म्हणून आपल्याला नेहमी काही ना काही नवीन करायचा छंद असलाच पाहिजे। तायांनो तुम्हाला आठवत असेल 2 महिन्याचा संप झाला होता, तेव्हा पण वसीमाताईंनी व्हिडिओ टाकला होता, तेवढ्याच आनंदात होत्या आणि आत्ता पण तेवढ्याच आनंदात आहेत। त्यावेळेस काहीच हाती लागलं नव्हतं, तरी पण मी आनंदातच असते आणि तुम्हाला सांगू ताई, ह्या चेहऱ्यावर नेहमीच तुम्हाला हसू भेटणार आणि कितीही दुःख असलं तरी मी नेहमीच हसणार। पण तायांनो ही आज खरीच आनंदाची गोष्ट आहे, आपण काही ना काहीतरी मिळवलेलं आहे, आपल्या GR हातात आहे आणि ओरिजिनल GR आहे। हे कुणाच्याही अफवांवर तुम्ही लक्ष ठेवू नका, कारण आपण कोणती गोष्ट झाली तर काय म्हणतो, तू होतीस का तिथे साक्षीला, तुला कसं काय माहिती। तायांनो मी पूर्ण आंदोलनाची साक्षीदार आहे, मी काल आझाद मैदानात हजर होते, तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ मी पाठवलाच आहे। तरी पण एक शनिवारी मन मोकळेपणाने निवांत बसून आपल्याला जे बोलायचं असतं, तुमच्याशी मला संवाद साधायचा असतं, सुखदुःखाच्या गोष्टी जास्त करून आपण बोलतो त्या करायच्या होत्या आणि आज तर आनंदाची गोष्ट आहे, खूपच आनंद मला झालेला आहे। मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे, तर तुम्ही आधी तर ज्या माझ्या भगिनी नवीन आहेत चॅनलवर बघा, बाजूला सबस्क्राईब असं लिहिलेलं आहे, मराठीत जर असेल तर सदस्य व्हा। माझ्या कुटुंबाचे, आपल्या अंगणवाडी कुटुंबाच्या भगिनींच्या सगळ्यांचे तुम्ही परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे कुटुंबामध्ये, तर आधी पटकन सबस्क्राईब करा, विसरून जातात। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा मला इथे लिहून येतं, नोटिफिकेशन येतो, तुम्ही फक्त 5-5, 10-10 मिनटं व्हिडिओ बघता आणि तुम्हाला पूर्ण बातमी समजत नाही। पूर्ण व्हिडिओ बघायचा, शेवटपर्यंत बघायचा आणि मग तुम्ही कमेंट करायची। आधीच लगे 2 मिनटं बघितला की धन्यवाद ताई, अभिनंदन ताई, नको, पूर्ण व्हिडिओ बघा, आवडल्यास कमेंट करा, काही प्रश्न असले तर विचारा। सगळ्यात आधी तर सबस्क्राईब करा, आत्ताच करा, लगे विसरून जाता। बाजूला बघा असं बटन आहे, सबस्क्राईब लिहिलेलं आहे, तिथे दाबा, पटकन दाबा, 1 घंटा येईल, झालं, केलं, धन्यवाद ताईंनो। आता तुम्हाला मी सांगते, सगळ्यात आधी तर मला हे सांगायचं आहे की हा जो आपला मानधनवाडीचा GR आलेला आहे, इतक्या सोप्या पद्धतीनं आलेलं नाही ताईंनो, खूप मेहनत घेतलेली। सगळ्यात आधी तर माझ्या पूर्ण महाराष्ट्रातील आंदोलन सामील झालेल्या माझ्या सगळ्या अंगणवाडी कर्मचारी भगिनींचे खूप खूप अभिनंदन। हा GR, हा मानधनवाढ फक्त आपल्यामुळेच झालेला आहे, जर अंगणवाडी कार्यकर्त्यात नसत्या तर कुठून GR आला असता आणि कुठून आपल्या मागण्या मान्य झाल्या असत्या। सगळ्यात आधी तर माझ्या ज्या रणरागिणी संघटनेच्या पदाधिकारी, त्यांना खूप खूप माझ्याकडून धन्यवाद। आणि तुम्ही महिलांनी माझ्या गावागावातून, जिल्ह्यातून, शहरातून, पूर्ण महाराष्ट्रातून खूप प्रोत्साहन वाढवले। मी रात्री 1-1, 1:30 वाजेपर्यंत तुमचे कमेंट्स वाचते तायांनो, सगळ्यांचे कमेंट वाचते, मला सगळ्यांना उत्तर द्यायचं असतं व्हिडिओच्या माध्यमातून। फक्त मी एकेकाला सेपरेट देऊ शकत नाही, कारण मी खूप सारे काम करते, तर मला ते शक्य होत नाही, पण मी तुमचे कमेंट वाचून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शनिवारी उत्तर देणार आहे। आता झालं तायांनो, हे बघा, आधी लक्षात ठेवा, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि ऐका। आधी तर तुम्ही सगळ्यांनी सांगा, जेव्हा आपण मोर्चा आंदोलनाची सुरुवात करायची असती त्याच्या आधी आपली जी तयार झालेलं पत्रक असतो की शासनाकडे आपल्या काय मागण्या आहेत, किती जण हे पत्रक वाचतात, त्यांनी हाजरी लावा की ताई मी हे पत्रक वाचलेलं आहे। आता खूप जणांचे निगेटिव्ह कमेंट्स येतात की हे बरोबर नाही, मला पण माहिती आहे सगळं चुकीचं झालेलं आहे, नाही बरोबर झालं, नाही आवडलेलं। तायांनो कुणाला कुणाला माहिती आहे, कुणी पत्रक वाचलं, आपल्या मागण्या काय होत्या ते तुम्हाला मी रिपीट करते। सर्वात प्रथम आपली मागणी होती की आम्हाला भरघोस मानधन वाढ पाहिजे, त्याच्यासाठी आपली मागणी होती 26,000 सेविकांना आणि 20,000 मदतनीसना। हे पत्रकामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, किती, 26,000 सेविका, 20,000 मदतनीस। दुसरी आपली मागणी होती शासकीय दर्जा द्या। तिसरी होती ग्रॅज्युएटी, पेन्शन, सगळ्या अशा उत्कृष्ट दर्जाचा आहार आमच्या लाभार्थ्यांना द्या।
जे बचत गटांच्या महिला आम्हाला खाऊ पुरवत आहेत तर त्यांना पैसे वाढवून द्या, तेवढ्या पैशामध्ये त्यांना परवडत नाही. बिल वाढवून द्या, इंधनाचं बिल द्या, उत्कृष्ट दर्जाचा आहार द्या, आम्हाला मेडिकल रजा द्या, आम्हाला सुट्ट्या पाहिजेत. अशी प्रत्येक कमीत कमी 27 आपल्या मागण्या होत्या. त्याच्यामधली एकही मागणी आपली पूर्ण झालेली नाही तायानो. बरोबर आहे, पण बघा ह्या सरकारने, ह्या शासनाने आपल्याबरोबर किती चालाकी केली. मी तुम्हाला सविस्तर याची माहिती देते. मदतनीससाठी आपण कमी नव्हतं मागितलं, 20,000. काल आझाद मैदानात सगळ्या कृती समितीने मिळून ह्याचं खूप चिंतन मनन केलेलं आहे की मदतनीस ताईंना मागे खरंच फेकलेलं आहे आणि सेविकांना पण. हे काय मानधनवाढ झाली का तायांनो? पण समाधान ह्या गोष्टीचं आहे की आता इलेक्शन तोंडावर आहे, आचारसंहिता लागणार आहे. यांनी जर आपल्याला दिलंच नसतं तर आपण काय केलं असतं? आणि येणाऱ्या सरकारला कोणतंही येऊ द्या, त्यांना आपली काय गरज आहे? 5 वर्ष कशाला वाढवतील? तर आपण ते जे घेतलंय ते साध्य करून घेतलंय, ती खूप मोठी गोष्ट आहे. एकतर माझ्या तायांनो, नशिबानं आहात सगळ्यांनी, स्वतःची पाठ थपथपा की आपण अंगणवाडी कर्मचारी आहात. आमच्या ऑफिसला 5,500 फॉर्म आहेत त्यांना अंगणवाडी कर्मचारी बनायचे. तुम्ही बनलेले आहेत का नाही? नशिबानं आहात का नाही? सेवा प्लस मानधन दोन्ही तुम्हाला मिळते. तर आपल्या स्वतःला नशिबान माना, नकारात्मक बोलू नका तायांनो. आता काही सुरुवात नाही झालेली, येतो श्री पंगडाई आहे, पुरी लढाई बाकी आहे. अहो आपल्याला शासकीय दर्जा घ्यायचा आहे, ग्रॅज्युएटी घ्यायची आहे, पेन्शन घ्यायचं आहे. ग्रॅज्युएटीज पेन्शनचं तर त्यांनी फक्त आपल्याला गाजरच दिलेले आहेत. आता तुम्हाला GR जो आला त्याच्याविषयी सांगते. एकदम खरा GR आहे. आमच्या अंगणवाडीच्या मेन पदाधिकारी ज्या ह्यांना आदित्य तटकरे ताई आणि सचिव यांच्या हातातून तो GR घेऊन आलेले आहेत आणि त्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे मानधनवाढ झालेली आहे. पण कशी मानधनवाढ झालेली आहे? आपल्याला फक्त सेविकांना 3,000 मानधनवाढ झालेली आहे आणि मदतनीसांना पण तेवढीच. का? आपण काय विचार केला होता की ते आपल्याला 5,000 वेगळे मिळतील आणि मदतनीसना 3,000 वेगळे, पण असं नाही आहे. जेव्हा मोबाईलमध्ये आपण काम करू त्याचा प्रोत्साहन भत्ता आपल्याला 2,000 आणि 3,000 मानधनवाढीचे झालेले आहेत. तर सध्या आपल्याला फक्त 13,500 मानधनवाढ झालेली आहे सेविकांना आणि मदतनीसना 7,500 एवढी मानधनवाढ झालेली आहे. जर आपण मोबाईलमध्ये पूर्णपणे चांगलं काम केलं तर आपला जो प्रोत्साहन भत्ता 2,000 निघणार आहे त्याच्यामध्ये मदतनीसना पण अर्धी 1,000, म्हणजे मदतनीसना किती झालं? पूर्ण 8,500 आणि आपल्याला किती? 15,000. तर आपण व्यवस्थित मोबाईलमध्ये काम करायचं आहे. बरोबर आहे ना तायांनो? करूया आणि मिळून घेऊया. आणि हे बघा मदतनीस तायांनो, मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. मी पण नाराज आहे, मला नाही आवडलेलं, हा GRच नाही आवडलेला. पण आपण काय करू शकतो? काल सरकारने सगळ्या लोकांच्या समोर 15,000 आणि ह्याचा GR देतो म्हणून सांगितलं तोंडानी, आणि लिहून पण त्यांनी जेव्हा रफ लिहितो त्याच्यामध्ये एवढं लिहिलं आणि GR काढताना त्यांनी फसवा GR काढला आपल्यासाठी. मग याच्यामध्ये कृती समितीचा युनियनचा काय दोष आहे तुम्हीच सांगा तायांनो. आता आपण तो GR परत केला, आंदोलन केले. आता शनिवार रविवार 13 दिवस झाले पदाधिकारी बसणाऱ्याच बसतात, सगळ्या काय सहभागी होत नाहीत तायांनो. खूप परिस्थिती बिकट होती, वाईट होते. 25 तारखेला जो रात्री पाऊस झाला तुम्हाला सांगू तायांनो, मी जेव्हा घरी येत होते माझ्या कमरा एवढं मुंबईमध्ये पाणी होतं. माझा चप्पल हरवला, माझ्या पायाला भेगा पडल्या, नुसते पाय फाटले, नुसती मोठमोठी गटरं. घरी यायला मला किती उशीर झाला रात्री. आम्ही एकमेकाचे हात धरून घरी आलो. त्यानं एवढं सोपं नसतं. आणि त्यांचा विचार करा, जे आझाद मैदानात आपल्या भगिनी बसल्या होत्या फक्त आणि फक्त आपल्यासाठीच. आणि कोणी जर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यावर जर दोष देत असेल तर तायांनो, ते लोक एवढे चांगले स्पीकर आहेत, एवढं चांगलं बोलतात. आज जर कोणत्या पॉलिटिकल पार्टीला जॉईन झाले तर कितीतरी पैसे कमवू शकतात, कारण खूप पार्ट्यामध्ये बोलण्यासारखे लोकल स्पीकर नाहीत. हे आपले लोकल स्पीकर आहेत, बोलणारे आहेत. काय बोलतात, काय त्यांना आपल्यासाठी ताव असतो, आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी. मंत्रालयापुढे आझाद मैदानात 13 दिवस हे सगळे भाऊ होते. त्यांना खरंच मानाचा मुजरा आणि सलाम आहे. कारण हे बघा, पैसे येणार जाणार, खर्च होणार. 3,000 वाढले मग काय दिवसाचे 100 रुपये आपला असाच खर्च होतो. काय एवढे वाढलेलं नाही, त्याच्यामध्ये महागाई किती वाढलेली आहे. म्हणून हा काय मानधन आपल्याला पचलेलं नाही जे वाढलेलं आहे. पण ज्या भावानी आपल्यासाठी मेहनत केली त्यानं तुम्हाला सांगू, मला तर एवढा आनंद होतो की मला एक खूप छान कुटुंब भेटलेलं आहे, ज्यांना खरंच भाऊ नाही.
त्यांना भाऊ भेटलेले आहेत, त्यांना खऱ्याच सख्या बहिणी नाहीत, त्यांना बहिणी भेटलेल्या आहेत. आणि एक कुटुंब, एक नातं, कृती समितीच्या 7 संघटना मिळून जे आझाद मैदानात एकत्र जेवणे, एकमेकाची काळजी घेणे, आणि सगळे पुरुष मंडळी जात नव्हते, महिला इथे बसलेल्या आहेत, तर एकानं जाऊन यायचं, मग दुसऱ्यानं जायचं. किती जणांचे तिकीट कॅन्सल झाले, त्यांनी तिकीट कॅन्सल केले, डबल खर्च केला. आणि युनियनच्या आपल्या रणरागिणी ज्या पदाधिकारी महिला होत्या सगळ्या, त्यांनी पण खूप मेहनत केली, एकापेक्षा एक घोषणा दिल्या, चढीपेक्षा चढीपटीनं भाषण केलं. त्याच्यात मला पण चान्स मिळाला, मी पण भाषण केलं. आणि काल तुम्हाला आझाद मैदानातलं जी मी लाईव्ह दृश्य दाखवलं ताई नो, खरंच माझ्या डोळ्यात पाणी येते, खरंच, हे खोटं नाही आहे. कारण जेव्हा GR आला म्हणून आपले कृती समितीचे शिष्टमंडळ आले, सगळे एकमेकाच्या गळा भेट घेत होते आणि त्यानं अक्षरशः रडत होते, सगळे रडत होते. एवढं रडलो आम्ही सगळे, कारण आत्ता जर काही नसतं भेटलं तर 5 वर्ष काहीच भेटलं नसतं आपल्याला तयानं. तर ते आपण साध्य करून घेतलेलं आहे, ते खूप मोठी गोष्ट आहे. नकारात्मक विचार करू नका आणि माझ्या मदतनीस भगिनींना नाराज होऊ नका. हे बघा, आता मला गावचं तर माहीत नाही, ग्रामीण भागाचं, पण शहरी भागातलं मी तुम्हाला सांगते, 80% अंगणवाड्या मदतनीसच्या घरात आहेत. तायानं आत्ताच 2,000 वार तुम्हाला भाडेवाढ झाली, तुमच्या हातात येत आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही 750मध्ये समाधानी होता, तर आता 2,000 मिळते. तर त्याच्यामध्ये कोणतीही सेविका ताई बोलली का त्याच्यात मला वाटा दे किंवा तुला का भेटतात 2,000? मग तुम्ही पण असा विचार नका करू, तुम्ही पण आनंदी राहा. काहीतरी पद असतं, काहीतरी कामं असतात, असं कसं बोलू शकता? समान काम नाही आहे सेविका मदतनीचं, तर लक्षात ठेवा. कधीही व्हॉट्सअप ग्रुपला मॅडमनी काही मेसेज वगैरे पाठवले तर सेविकांना उत्तर द्यावं लागतं. तुम्हाला द्यावं लागतं का तायांनो? तुम्हाला कोणते रिपोर्ट जास्ती द्यायचे असतात का? तुम्हाला ट्रेनिंगला, मीटिंगला हजर राहायचं असलं का? तुम्हाला जर वाटत असेल ना सेविकांना जास्त पगारवाढ झाली, तर तायांनो आम्हाला कधी पण ऑफिसला बोलवलं जातं, तो खर्च नाही का होत आमचा? तुम्हाला सांगू खऱ्या मानानं तायांनो, आपल्या हातात आहे ना 8-10 हजार नाही, आपल्याला 5 किंवा 6 हजारच मानधन पडतं. येण्या जाण्याचा खर्च तो कधी वेळेवर मिळतो का? मग रिपोर्टचे झेरॉक्स, रजिस्टर संपले ते, मोबाईल रिचार्ज करायचे. त्यानं आम्हाला 6 किंवा 7 हजारच मानधन सेविकांना हातात पडतं. तुम्हाला रिचार्ज नाही, तुम्हाला काही, आणि जास्त करून स्थानिक मदतीनं असल्यामुळे तुम्हाला येणं जाणं सुद्धा नाही. वाईट वाटून घेऊ नका, मी सगळ्यांबद्दल नाही बोलत, करणाऱ्या खूप काबड कष्ट करतायत मदतनीस. एक अंगणवाडीत 7-7, 8-8 वर्ष झालं सेविका नाहीत, त्यांना पण त्याचं पण काम करतात. आणि तुमच्यासाठी दुसरी एक तर झाली भाड्याची, दुसरी गुड न्यूज आहे, ग्रामीण असू द्या कुठल्याही माझ्या मदतनीस भगिनी असू द्या, त्यांच्यासाठी असं आहे की तायांनो, तुम्हाला बघा आता पदोत्तरी होत आहे, तर तुम्ही जर 2-3 वर्षही झालं असलं, 15वी शिकलेला असला, तर तुम्हाला लगेच डायरेक्ट 15,000वर तुम्ही जॉईन होतात. आम्ही तायांनो, मी लागले होते तेव्हा 900 रुपये होते, 900 रुपये. त्याच्यावरून एवढी मेहनत घेतली, तेवढीच कामं केली. तर तायांनो ते समाधान माना तुम्ही. दुसरं तुम्हाला त्याच्यामध्ये CBच्या पैशामध्ये पण तुम्हाला वाटा भेटणार आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला वाटा भेटणार आहे की तुम्ही प्रोत्साहन भत्ता त्याच्यामध्ये पण तुम्हाला आहे. जिथे जिथे अंगणवाडी ताई तिथे तिथे मदतनीस ताई असलीच पाहिजे, तिचा फायदा झालाच असता. कारण का मोर्चाला मदतनीस ताईंनी खूप हजेरी लावली, सगळ्या आल्या, मुंबईच्या तर खूप खूप आल्या, ठाण्याच्या, मुंबईच्या, चेंबूरच्या, जवळजवळ जिल्ह्यातल्या कुर्ल्याच्या सगळ्या महिलांचं खूप खूप अभिनंदन. कारण असं घेऊन येतं त्या सगळ्यांना, एवढं हे होतं. त्यानं जे 25 तारखेलाच आपण जिंकलेलो आहे. हा GR फक्त फॉर्मॅलिटी राहिली होती, त्याच्यासाठी आपण थांबलो होतो. 25 तारखेला जो मोर्चा झाला, ज्या माझ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस तायांनो, जो ह्याच्यामध्ये तुम्ही भाग घेतला, एक असतं भाग घ्यायचा आणि दुसरं असतं भाग घ्यायचं, म्हणजे पळून जायचं. तुम्ही भाग घेतला. काय होणार होतं 25 तारखेला? त्यानं अतिवृष्टी झाली आहे, रेकॉर्ड तोड पाऊस झाला. तरी पण मी रात्री 1-1.5चा व्हिडिओ आला होता ग्रुपला, मी बघितला होता. ताया हसत होत्या, आनंदात होत्या आणि अशा पावसात भिजत बसल्या होत्या. त्यांचा विचार करा, जीवावर होतं त्यांच्या. ह्यावेळेस मला आनंदाची गोष्ट, तुम्ही सकारात्मक दृष्टीनं बघा तायांनो. ह्यावेळेस मला जी आनंदाची गोष्ट असते, आपल्या एकही अंगणवाडी ताईच्या जीवाला इजा झालेली नाही, सगळ्या सुखरूप आहेत. कमवू मिळवू अजून, आपण सगळे कुटुंब आपलं सुखरूप आहे. घरातील एक जरी व्यक्ती गेली तरी किती त्रास होतो, हे पण असं अंगणवाडी तायांचं आपलं कुटुंबच आहे. याच्यामधून एकही ताई माझी तिला काही झालं नाही, याचा मला खूप आनंद आहे. आणि आपल्यावर दुर्गादेवीचं वरदान झालं आणि दुसऱ्याच दिवशी आपण जिंकलेलो आहोत आणि आपण GR हातात घेतलेला आहे.
आणि हा आपला जो वाढीव पगार आहे हा आपला ऑक्टोबर महिन्यापासूनच लागू होणार आहे. त्यानं पुढच्या महिन्यात नोव्हेंबरला तुम्हाला 13,500 रुपये अकाउंटला येणार आहेत. लक्षात ठेवा. प्रोत्साहन भत्ता कामं करा व्यवस्थित मोबाईलवरची, आता आपल्याला जर देतात तर. दुसरं आहे की आपली वेळ वाढलेली आहे 2 तास, बरोबर, ते पण आहे. तर वेळ वाढली तर त्याचा तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका. आपण तेवढ्यावर एरियात राहतो आणि त्याचा फायदा, आता जी कोर्टात केस आहे ते बोलू शकत नाहीत की तुम्ही किती वेळ काम करता, कारण त्यांनी स्वतः वेळ वाढवून दिली. मग आम्हाला एवढी वेळ वाढवून दिली तर आम्हाला शासकीय दर्जा द्या. त्याचे तर आपण हक्कदार झालो. हा हक्क झाला आपला की आता त्यांना तर आपल्याला शासकीय दर्जा द्यावाच लागेल तायांनो. म्हणून हे आपल्यासाठी चांगलं झालं. कारण अंगणवाडी सुटली की आपण लगेच घरी जात नाही. आपण थोड्या गृहभेटी करतो, थोडं बसतो, जेवतो, करतो. तेवढ्यातच आपले 5 तर असेच वाजतात आणि तो 2 तासात आपण रिकाम्या वेळी काय करणार. त्याच्यापेक्षा 26,000 पगार द्यावी आम्हाला सरकारने, मदतनीसला 20,000 आणि आमचे 10.5ची 5.5 ड्युटी केली तरी आम्हाला काही हरकत नाही. आम्ही एकच जागी काम करून एकच जागी कमवू. आता तुम्हाला जर तुमच्या पैशाची भरपाई करायची, पैसे कमवायचे, तर चांगला गोल्डन चान्स आहे त्यानं. पुढं मतदान आहे. ह्या सरकारला जर वाटलं असेल की आम्ही ह्यांना फसवा GR दिला आणि ह्यांच्याकडून आता मतदानात कामं करून घेऊ, पण आम्ही पण खूप हुशार आहे. जेवढ्या लाडल्या बहिणीची फॉर्म आम्ही भरलेत, तेवढ्यांना जाऊन सांगू की ह्या सरकारला मतदान करू नका. कारण तुम्ही कसं फसवलं, आम्ही सुद्धा फसवणार. आम्ही पण तुमचा जाहीर निषेध करणार मतदानचा. आणि ह्यांच्या यादी भाग वाटायला घ्या, ह्यांच्याकडून पैसे घ्या, सगळी कामं करा, भरून काढा. आपलं सगळं आपले मानधन जेवढं वाढीव निघणार होतं तेवढं भरून काढा. यांच्याकडून चांगले पैसे उपळा, कामं करा, घाबरू नका. कारण इलेक्शनची कामं रात्री होत असतात आणि करायची कामं आणि पैसे कमवायचं, अजिबात घाबरायचं नाही. दुसरं आपली एक मागणी होती सगळ्यात मोठी की आमचं जे मागचं संप झाला त्याच्यामध्ये 2 महिन्याचा पगार आम्हाला तुम्ही दिलेला नाही. तर आपल्या युनियनने त्याच्यासाठी पत्रकात स्पष्ट लिहिलं होतं की आम्हाला जी करोना काळातली 2 महिन्याची सुट्टी ती देऊ नका, आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त हा संप काळातला मानधन द्या. सगळं आपल्याला सरकारने खोटं बोललेलं आहे, फसवलेलं आहे. त्यांना तुम्हाला काय माहिती, जेव्हा महिलांना प्रोत्साहन वगैरे दिलं, पण कृती समिती बसली, सगळे पदाधिकारी बसले, किंवा खूप चिंतन मनन झालेलं आहे की ह्या सरकारने आपल्याला असं का खोटं बोललं, आपल्याला का उठवलं आंदोलनावरून. आम्ही जेव्हा सांगता केली, कालच त्यांनी जर आमच्या हातात 4:30-5 वाजता GR दिला असता तर आम्ही नसतो उठलो आझाद मैदानातून, काही केलं असतं, अजून बसलो असतो आचारसंहिता लागेपर्यंत. पण त्यांनी आम्हाला काल लिहून दिलं तिथं रफमध्ये, तुम्हाला ग्रुपमध्ये फोटो आलेले आहेत सगळे, आदित्यताई तटकरे यांनी लिहून दिलं आणि नंतर त्यांनी आपल्याला हा फसवा GR हातात दिला. असू द्या, त्यांनी आपल्याला फसवलं, आपण पण त्यांना फसवू आणि देव याच्या आधी त्यांना फसवणार आहे. हे महाराष्ट्रात जे राजकारण चाललंय तायांनो, जे सरकार आहे हे गोंधळा सावळ्या गोंधळाचं सरकार आहे. तुम्ही बघा, नात्या गोत्यातली लोक राहिली नाही, मित्रातला मित्र राहिला नाही, पक्षातला पक्ष राहिला नाही. मग आपलं काय आहे, आपल्याला किती किरकोळ समजतात. आता यावेळेस एक चेंबूरला कार्यक्रम त्यांनी मस्त ठेवला होता, मानपूरला सॉरी, तिथे सगळ्या अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, सेविका भगिनींना आपल्याला बोलवलं होतं आणि त्यांनी आपल्याला जेवण वगैरे ठेवलं होतं. ते कशासाठी, त्यांची लाडली बहीण योजना आम्ही सक्सेस केली. आणि तुम्हाला हे मानधन वाढलं आहे, हे जे त्यांनी दिलं ते कशासाठी दिलं, ह्या लाडल्या बहिणींच्या योजना सक्सेस केली म्हणून. आणि ते 1,500 रुपये पण ॲड होतात आपल्याला ना. जाऊ द्या त्यानं कसं तरी करून 1750 आणि CBचे 500 म्हणून 18,000पर्यंत गेलेलो आहोत आपण. पण आपण समाधानी नाहीत, आपला लढा थांबलेला नाही आहे. आता आचारसंहिता संपणार, नवीन सरकार बसणार आणि आपण नवीन सरकारच्या पाठीमागं लागणार. त्यांनी ग्रॅज्युएटीचं आपल्याला GR देतो बोललं होतं, पेन्शनचं GR देते बोललं होतं, पण कोणताच GR दिलेला नाही. फक्त 3,000 वाढीव आणि मदतनीसांना तेवढंच 3,000 तेवढंच GR आपल्याला ह्यांनी दिलेलं आहे, दुसरं काही झालेलं नाही. टक्केवारीप्रमाणे तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे, आपल्याला हे लक्षात ठेवा. आधी होतं 60% कामं केली तर प्रोत्साहन भत्ता होता, आता त्यांनी 80%ची अट केलेली आहे. GR नीट वाचा, GR फेक नाही. मी सबला ग्रुपमध्ये ज्यांना जॉईंट व्हायचं आहे त्यांनी कमेंटमध्ये मला नंबर द्या, मी पूर्ण महाराष्ट्रात ग्रुप बनवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईंट करते. आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी जो GR आणलेला आहे त्यांनी आमचे विचार मागितले, त्याच्यावर तो GR मी सबला ग्रुपमध्ये टाकलेला आहे, तुम्ही व्यवस्थित वाचा. 7,500 मदतनीस आणि 13,500 सेविका, एवढा मानधन आपल्या अकाउंटला येणार. ते वरचं ते आहे जे आता याच्यामध्ये खूप नाटकं होणार आहेत. जी मुख्य सेविकेच्या पुढं करते,
तिचा भत्ता लवकर निघणार, जी मुख्य सेविकाला उलट उत्तरं देते त्यांचा भत्ता निघणार का नाही ते सुद्धा माहीत नाही. तर हे सगळं कंपल्सरी भत्ता निघण्याचं प्रोसेस पण आपण सरकारला सांगितलं पाहिजे आणि ते झालं पाहिजे. याच्यासाठी युनियनला आम्ही सगळ्यांनी प्रश्न लिहिले. तुम्हाला काय वाटतं, ग्रुपमध्ये काल रात्रीपासून किल बिल कमीत कमी माझ्या ग्रुपमध्ये 1000 मेसेज असतील. युनियन पूर्ण महाराष्ट्राच्या कृती समितीचं जे मेन पदाधिकारी ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी आहे. खूप प्रश्न विचारलेले आहेत युनियनला. काय आपल्या महिला काय कच्चं सोडतात असं वाटतं का तुम्हाला? जिथं मला सुद्धा आवडत नाही मी पण विचारते. मी बोललेले आता तोंड बघून ही मुख्य सेविका प्रोत्साहन भत्ता काढत असेल तर याच्यामध्ये खूप सेविकांचं नुकसान होणार आहे. म्हणून त्याच्यासाठी कंपल्सरी वेतन भत्तावरूनच निघायला पाहिजे. तर डायरेक्ट आमच्या अकाउंटला आलं पाहिजे. ते मुख्य सेविकेच्या CDPOच्या अकाउंटला जाऊन जर आम्हाला ट्रान्सफर झालं तर ते आम्हाला तोंड बघूनच देणार. ही माझं ठाम मत मी आमच्या ग्रुपला आणि युनियनला ठेवलेलं आहे. त्याच्यावर आता पत्रक तयार होणार आहे. सगळ्यांची मतं घेतलेली आहेत. 1000 महिला मतं टाकतात ग्रुपमध्ये. तुम्हाला काय माहिती आहे का? सगळ्या तळागाळातल्या महिलांना ग्रुपमध्ये घेता येत नाही, म्हणून आपण एक वेगळा आपला सबला ग्रुप बनवलेला आहे. तुम्ही फोन नंबर द्या, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲड करते सगळ्यांना. आणि तायांनो, नकारात्मक विचार करूच नका. हे बघा, आपण काय म्हणतो, माझ्या हातातल्या रेषात माझं नशीब कसं असणार हे बघायचं आहे. तायांनो, ज्यांचे हात नाहीत त्यांचे सुद्धा देवाने नशीब लिहिलेले आहे, बरोबर आहे का नाही? मग त्यांनी काय करायचं तुम्ही विचार करा. त्यांचे पण आहेत का नाही नशिबात? नशीब आहे, कसं तरी तुटकं वाटकं पाटकं काहीतरी लिहिलेलं आहे. मी तायांनो 2-3 मुद्दे आज तुम्हाला मी लिहून घेतलेले आहे, जे कृती समितीच्या ग्रुपला आलेले ते थोडं तुम्हाला मी वाचून दाखवत आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट मी पूर्ण मुद्दे कवर केलेले आहे की 2 तास वेळ आपला वाढलेला आहे. आपला 13,500 आपल्या सेविकांना पगार होत आहे, 7,500 मदतनीसना, आणि कोरोना काळातील पगार आपण संप काळात द्या म्हणून सांगितलेलं आहे. हेच मेन मुद्दे आहेत, हेच मेन पॉईंट आहेत. आणि त्यानं आनंदी राहा, दुसऱ्या कामाचा विचार करा. हे बघा, आता मी 19 तारखेला एक्झिबिशन करत आहे. माझ्या दिवाळीतल्या महिलांनी खूप तोरण वगैरे, खूप अंगणवाडी सेविकांना क्राफ्ट वगैरे येतो. आपण वेस्टपासून बेस्ट मटेरियल बनवतो. अशा सगळ्या होममेड हँडमेड वस्तू बनवून विका. कोणी यूट्यूब चॅनल काढा. आणि तुम्हाला कोणी जर बोलत असेल ना यूट्यूब चॅनलवर पैसे मिळतात म्हणून हे लोक बोलतात, एवढं सोपं नाही त्यानं. 2017पासून मी यूट्यूब चॅनलवर आहे. ते पैसे याचं वेगळंच असतं. कोणी जर खरेदी केलं आपल्या चॅनल तर आपल्या अंगणवाडी सेविकांचा चॅनल कोण खरेदी करणार हो? ते ॲडव्हर्टाईजवाले पैसे देतात. त्याच्यामध्ये काय प्रोडक्ट विकायला आहेत का आपल्याला? मग आपल्याला कोण पैसे देणार? मग असलं कोणी बोलत असेल ह्यांना यूट्यूबवर पैसे भेटतात म्हणून हे व्हिडिओ वगैरे काढतात, तर लक्ष देऊ नका. आणि जर पैसे भेटले तर वाईट काही कुणाचं करणार नाही आम्ही. आणि मी आता जे अनाऊन्समेंट केली होती की जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला लावणाऱ्या माझ्या भगिनींना, तर त्या मुंबईच्याच दोघी होता, त्यांना मी तिथं बक्षीस दिलं आझाद मैदानात. तुम्ही पण असं करा आणि तुमचं नाव टाका की ताई मी 100 जणांना हा चॅनल तुमचा बाजूला सबस्क्राईब बटन आहे ते करायला लावलं. 20 जणीला 25 जणीला. माझा हा छंद आहे, माझी संस्था आहे, मी संस्थेमधून काम करते आणि माझ्या 50 महिलांना आता स्टॉल देणार आहे आणि खूप पैसे ते कमवणार आहे. दिवाळीचे फराळ, दिवाळीच्या रांगोळ्या, तोरणं, नवरात्री उत्सवाचे सगळे ज्वेलरीचे पण. आता उद्या रविवारी आम्ही स्टॉल लावणार आहेत. तुम्हाला कधी कधी मी स्टॉलवरून लाईव्ह दाखवीन. माझ्या ग्रामीण महिला बोलतात की ताई आम्ही काय करू शकत नाही. ताई तुम्ही पण खूप काही करू शकतात. वेगवेगळ्या योजना आहेत सरकारच्या, त्याच्यामध्ये तुम्ही जुळा. तर सरकारी योजनेचं ॲप असतं ते डाउनलोड करा, त्याच्यामध्ये काय काय तुम्ही करू शकता ते बघा. ताई हे बघा, करायचं असलं तर आपण काही पण करू शकतो. मी तर फक्त तुम्हाला एकच बोलते, फायनान्शियली बळकट व्हा, पैशाने बळकट व्हा, रोजची बचत करा. आता हे 1,500 लाडक्या बहिणीचे तर ते तरी कमीत कमी अकाउंटला राहू द्या. अकाउंटमध्ये ठेवायचं नसेल तर काढून तुमच्याकडे ठेवा, पण काहीतरी बचत करा. बचत ही सर्वात मोठी आहे. बचत केल्याशिवाय काय होणार नाही. आणि मला हे बघा, सगळ्यांना जोडायला, सगळ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायला आणि एक परिवार आपला कुटुंब वाढवायचा खूप छंद आहे. आणि सगळ्यांबरोबर भेटायचं आणि बोलायचं. कारण खरंच त्यानं आझाद मैदानात एवढं भरून आलं होतं. सगळ्या महिला रडत होत्या. 3,000 जरी वाढले तरी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी मला शेअर केलं, सगळ्या येऊन भेटला, मला बोलत होता. मला खूप आनंद झाला. मी विसरलेच तो GR आपल्याला कसा फसवा दिला. सगळ्याचं प्रेम बघून सगळ्या भेटत होत्या. सगळ्या कृती समितीला धन्यवाद देत होत्या. कृती समितीनं सगळं क्रेडिट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलं, पण त्यांनी खरं खूप मेहनत घेतलेली. तायांनो,
आझाद मैदानात आधी जागा फायनान्शियल करायची, कारण तिथे सगळे मोर्चे असतात. जागा आपल्याला घ्यायची, जागेवर आपल्याला मंडप बांधायचं, सतरंज्या आणायच्या, खुर्च्या आणायच्या, दऱ्या आणायच्या, माईक घ्यायचं. आझाद मैदानात काही सगळं अवेलेबल नसतं. सगळे कृती समितीच्या लोकांनी खूप मेहनत केली. मग सरकारकडून परमिशन भेटली तरच आपण चक्काजाम, आंदोलन हे ते करू शकतो. चक्काजाम आपल्याला त्यांनी करून दिलं नाही, कारण अंगणवाडी सेविका मदतनीस खूप फेमस झाल्या असत्या. आता आपण चांगल्या चर्चेत आले ना, तर हे कुणाला आवडत नसतं की आमच्यापेक्षा जास्ती कुणी चर्चेत यावं. तर हे आपली चर्चा कमी करण्यासाठी त्यांनी छोटासा खर्च देऊन आपल्याला कसं तरी झालं. तर आपण म्हणतात ना, पळणाऱ्या चोराची लंगोटी जरी हात लागली तरी ठीक आहे, आता काय करू शकतो, चोर तर पळतोय ना. तसं हे सरकार नक्कीच जाणार आहे तायानो. ह्या सरकारने खूप अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचे शाप घेतलेले आहेत. आणि मी लाईव्ह हे व्हिडिओवर सांगते, कुणाला पाठवायचं त्याला पाठवा, कारण हे मानधन जे वाढलं आहे ते तर आमच्या मेहनतीचं तर तुम्ही दिलंच नाही, पण जी तळतळात महिलांची घेतली, तुमच्यामुळे आमच्या 6 भगिनी वारल्या गेल्या, त्यांची श्रद्धांजली म्हणून आम्ही तुम्हाला नक्कीच पाडणार हे सरकार. मी तर सगळ्या मुंबईमध्ये महाराष्ट्रात फिरून हे सरकार पाडायचं. यांना काय लाडक्या बहिणी योजना काढतात, स्वतःच्या बहिणीसमोर बायकोला उभी करणारे लाडकी बहीण काढतात. एवढा मित्र पक्ष जुना, त्या पक्षातून चिन्ह घेऊन जाणारे दुसरा पक्ष काढून हे लोक आपल्यासाठी काय योजना देणार आहेत, तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? आणि सगळे मिळून सावळा गोंधळ करणारे हे काय करणार आहेत? नुसतं बेटी बचाव बेटी पढाव, लेक लाडकी लाडकी बहिणी, काय नाही. किती बलात्कार होत आहेत महाराष्ट्रात बघा. ह्याचा पण जाहीर निषेध केला पाहिजे. आत्ताच एक बलात्कार झालेला आहे. आधी बलात्कार होत होते का एवढे? आता बलात्काराचे प्रमाण वाढलेत, चोरट्याचे प्रमाण वाढलेत, नशेडीचे प्रमाण वाढलेत, आणि धर्माच्या नावावर फक्त भांडणं आहेत. म्हणून आपला कोणताही अंगणवाडी सेविकांच्या लाभार्थ्याचा धर्म नाही. आपण किती नशिबान आहेत की सर्व धर्म समभाव आपण मुलांना शिकवत आहोत आणि मुलं चांगली घडवतात. आज माझ्या अंगणवाडीतली मुलं जे ऑफिसर झालेले आहेत, कोणी मोठमोठे लग्न झाले, डॉक्टर झाले, तर ते येऊन भेटतात, टीचर म्हणतात, मला खूप आनंद होतो. आपण चांगल्या लोकांना घडवतात, घडवायचंच आहे. जे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं आहे त्याचा आपण तंतोतंत फॉलो करायचा आहे. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच घेऊन ह्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे विसरू नका तायांनो. आणि आपल्याला संविधानाच्या प्रमाणे चालायचं. जर रस्त्यावर आपण तोडफोड केली असते, आदळापट केली असती, तो खर्च झाला, त्याचा बोज कुणाला आला असता? आपल्याला असतं. एसट्या तोडणं, रस्त्यावर बसणं, नुकसान करणं, तोडमफाड करणं, त्याचा सगळं सरकार आपल्याकडून वसूल करतो. आज तुम्हाला लाडल्या बहिणीचे पैसे दिले असतील ना 1500, तुमच्या लाडल्या दाजीकडून त्यांनी 3000 रुपये तेलाचे वाढवलेले आहेत तायांनो. हे कळत नाही. आपल्या अकाउंटला पैसे आले, आपण आनंदी होतो, त्याचा काही फायदा नाही. हे फसव्या स्कीम आहेत. हे सरकार फसवा आहे. म्हणून आपण ह्या सरकारला पाडायचं आहे. GR फसवा, सरकार घरी बसवा. तुम्हाला सांगते मी, मला काही भीती वाटत नाही, मी कोणाला घाबरत नाही. मी माझ्या हक्काचं, माझ्या मेहनतीचं खाते आणि माझ्या संस्थेकडून मी महिलांना वेगवेगळे पैसे कमवायचे संदेश देते. तुम्ही पण करा. कुठे गरज लागली माझ्या सल्ल्याची तर मी पर्सनल कोचिंग देत आहे. मी एक मनोवैज्ञानिक ट्रेनर आहे, ज्याला म्हणतात की सायकोलॉजी ट्रेनर. मी इंटरनॅशनल लेवलवर मोटिवेशनल स्पीकरचे व्हिडिओ पण खूप काढते. मी रील्स वगैरे बनवते आणि सगळे मला खूप फॉलो करतात. आणि हे सगळे बाता तुम्ही सोडून द्या की यूट्यूबवर ह्यांना प्रसिद्धी पाहिजे. यूट्यूबवर कशाला प्रसिद्धी पाहिजे? मी 2014ला डायरेक्ट राहुल गांधीला भेटलेले. पूर्ण भारताने मला बघितलं, तेव्हा पण मी पुढे आले नाही. कधी मी बसलेले दिसले का तुम्हाला स्टेजवर मांडी घालून? मी फिरत असते, सगळ्यांची बोलत असते, संवाद साधत असते, सुखदुःखाच्या गोष्टी ऐकते, त्यांची भाजी भाकरी खाते. माझे काही मुंबईचे आणलेल्या वस्तू त्यांना देते, आम्ही वाटून खातो, बसतो, फिरतो. मला काही छंद नाही स्टेजचा, शायनिंग स्टार व्हायचा. मला जमिनीत जायचं आहे शेवटी, म्हणून मी जमिनीतल्या लोकांना जुळून राहते. ज्यांना हवेत वरी 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 जायचं त्यांनी वरी जा, आणि आपल्याला त्याची काही गरज नाही. कुणालाही वाईट बोलायचं नाही. ज्याचे त्याचे विचार आहेत त्यांनी विचार करा. हां, जरूर आता 2 नवीन संघटना कुठे होत्या त्या? एक ठाण्यातली आणि एक मुंबईतली. आता त्यांनी पोस्ट सांगितले, टाकले, हार्दिक अभिनंदन, पगारवाढ झाला. बायांनो, तुम्ही कुठं होता? तुमच्याकडे 50 बायकासुद्धा नाहीत दोन्ही संघटना मिळून. तुम्ही कुठं होता? कधी आंदोलन केलं? कशाला आमचे पोस्ट चोरून टाकतात? हा फक्त आणि फक्त कृती समितीचा विजय आहे.
आणि जर कुणाला वाईट वाटत असेल तर त्यांनी कमेंट करावं, कारण मी जे बोलते ठाण्याची एक संघटना आणि मुंबईची सरळ नाव घेऊन बोलते मी, कारण आमच्या इकडच्या मुंबईच्या आणि ठाण्याच्या महिलांना माहिती आहे आमच्या संघटनेमध्येच गद्दारी करून त्या बाईने संघटना वेगळी बनवली आणि काही कामं केलं नाही. 4 महिलांना जाऊन आमच्या येड्या बागड्या महिलांना जाऊन आहो अंगणवाडी ताई आज तुम्हाला गिफ्ट द्यायचं, तिथं जायचे, काहीतरी 2-4 पेन्सिली रबर वगैरे वह्या द्यायच्या, फोटो काढायचे आणि संघटनेत काम केले. याची कामं होत नसतात आणि फक्त व्हिडिओवर बोलून प्रत्यक्षात तुम्ही जर पोहायला शिकत असाल तर एक पुस्तक घेऊन बसला समुद्र किनाऱ्यावर स्विमिंग पूलला असं पाय हलवायचं, तसं पाय हलवायचं, असं करायचं होतं का तायांनो? पाण्यात उतरावं लागतं, 2-3दा बुडावं लागतं, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय तुम्ही पोहायला शिकणार नाही. तसं सरकारने तुम्हाला किती वेळ दारात बसवतात, कसे मंत्रिमंडळ भेट देत नाहीत, काय वागणूक देत नाहीत, हे शिकल्याशिवाय युनियन काढता येत आहे. आणि मी खरंच सांगते माझ्यात दम नाही युनियन काढायचं, कारण माझ्याकडे 10:30 ते आता 5:30ची वेळ झाली आहे, मंत्र्याला भेटायची वेळच गेली. मी युनियन कसं काढणार, काय करणार? तर हे सगळं सोडून द्या. माझी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ आहे. माझ्या संघटनेचे अध्यक्ष MM पाटील आहेत, सचिव आमचे सरचिटणीस जे आहेत आमचे ब्रिजपाल सर नेताजी आहेत. आमच्या संघटनेमध्ये खूप छान काम करणारी लोक आहेत. कृती समितीचं जर नाव घ्यायचं झालं तर मला जेवढे आठवतात त्यांचं नाव मी घेते तुम्हाला. दत्ता भाऊ खूप छान काम करतात, खूप चांगलं नेतृत्व करतात. आणि सचिन भाऊ आहेत, राजेश भाऊ आहेत, असे कितीतरी भाऊ आमचे काम करतात, ते मला सगळ्यांची नावं माहीत नाही. शुभाताई खूप छान बोलत आहेत आणि त्यांनी खूप चांगली माहिती दिली. कमल परोळेकर ताई पण नेहमी आमच्यासाठी तळमळत असतात. ह्या सगळ्या आणि आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष, बीट अध्यक्ष आहेत, रोज हजेऱ्या लावायचे. 13 दिवस गेलो तायांनो, 13वं करून आलेलं आहे सरकारचं आम्ही, आणि सरकार नक्कीच आम्ही पाळणार आहे. कोणी काही करू द्या, का आम्हाला खोटा GR दिला, का आम्हाला फसवा GR आला, आम्ही पण तुम्हाला आता सोडणार नाही. का सोडायचं? हक्काच्या आहेत मागण्या हक्काच्या आहेत. आम्ही भीक नव्हती मागितली, हक्क मागितला होता तुम्हाला. जे तुम्ही लाडल्या बहिणीचं देतात ना ते भीक आहे. घरी बसून ते पैसे दिल्यावर महिला तुमचं ऐकतील का? आता तर महिला 1500 रुपये आले, रोजचे 50 रुपये मुलं खातात. त्याचं काय एवढं तुम्ही काय लय गाजावाजा केला? त्याच्यापेक्षा विधवा महिलांना कामं, कुठंतरी स्किल डेव्हलपमेंटची सेंटर काढली असती, एरियात कामं दिली असती लोकांना. काम करा, रोजचे पैसे घेऊन जा. तुम्ही नुसतं आयदी करतात. आधी फ्रीचा डाटा दिला, सवय लागली. आता महिला ज्या कामावर जातात त्यांनी जर कामं सोडली तर कशा पुढे ते कामं करणार? त्या पण आयदी होतील. म्हणून ह्या 1500च्या भरोशावर राहू नका. अजून 2-3 हप्ते येतील, त्याच्यानंतर येणार नाही. हे सरकार काय राहणार नाही, मग तुम्ही कुठे जाणार? आणि त्याजवळ मुंबईच्या महिलांना बोलतात ना की मुंबईच्या महिलांना इथं काय अजून एवढी चांगली कामं आहेत. आमच्या झाडू डस्टिंग करणाऱ्या महिला आहेत ना, 4 घरं झाडू डस्टिंग केली, एक घरचं 3000 रुपये. 20,000 महिला घेऊन येतात 2 तासात. आम्हाला तर रात्रंदिवस रिपोर्ट द्यायची हे करायचे, तरी पण आम्ही 15,000मध्येच पडलो आहे. दुसरं इथं सगळ्यात काम मुंबईत मी बघितलं ते असतं ना मोठ्या घरच्या टावरच्या फिल्म स्टार लोकांचे वगैरे डॉगी कुत्रे फिरवायचे. त्यांचं फक्त कुत्र्यांना फिरवून राऊंड करून त्यांची शिशू करून आणून दिली ना, त्यांना 15,000 पगार आहे. हे तर भाज्या आणणाऱ्या लोकांना पगार आहे, ड्रायव्हरांना पगार आहे, चपात्या करणाऱ्या बायका पटापटा चपात्या लाटून येतात. जर अंगणवाडीत जेवढं अन्न शिजवतात तेवढं जर बिल्डिंगमध्ये जाऊन शिजवलं तर 20,000 आमच्या मदतनीस ताईसारख्या भगिनींना मिळेल, कारण तिची स्पीड पण तेवढी असते. पण तुम्ही हे ज्या फसवा GR काढलाय, आम्ही पण फसवा मतदान तुम्हाला घडून आणू. नक्कीच आम्ही काटा काढायचा सरकारचा, आणि जे नडलं त्याला फोडलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा नाद नाही करायचा. मी नेहमीच बोलते, आडवा अलग कापून काढलं. पोटातल्या मुलांना सोडत नाहीत, ते जर जीवावर उठलं तर लगेच कापून काढतात. मग तुम्ही कुठले कोण आणि आम्ही आमचे कोण? खूप आमचा जीव जळलेला आहे. सरकारने 2 महिने बसवला आम्हाला, तेव्हाच हा GR द्यायला पाहिजे होता. आता आम्हाला नवीन सुधारित GR द्यायला पाहिजे होता 26,000 सेविकांना आणि 20,000 मदतीसना. काय केलं तुम्ही? हे आमचं वाटोळं करून टाकलं सरकारचं. आणि ह्याच्यामध्ये तायांनो कृती समितीचा आणि आपल्या युनियनचा काही दोष नाही. काल खूप वेळेत चिंतन मनन झालं, अजून पण ग्रुपमध्ये किलबिल सुरू आहे. कोणीसुद्धा खुश नाही. पण जे मिळवलं ते आपली मेहनत आहे. आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात बसलेल्या माझ्या सगळ्या भगिनींना
खूप खूप अभिनंदन. आणि तुम्हाला बोलून मला खूपच बरं वाटतं. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर पुढं आपल्या सगळ्या महिलांना पाठवत जा. आणि बघा, व्हिडिओ काढायचं असलं, चॅनल बनवायचं असलं तर मला भारतभर लोक कमेंट करतात, मी खूप छान बोलते असे लोक बोलतात मला. तर मला त्याच्यासाठी दुसरे चॅनल काढून पैसे कमवायचंच जर असलं तर खूप आहे, पण मला तुमच्याबरोबर बोलायचा छंद आहे, संवाद साधायचं मला आवडतं. कारण तुमची प्रत्युत्तर येतात ते मी बघून खूप काहीच मदतनीस ताई खूप समाधान आहे. त्यांचे मला कमेंट्स आले, ताई एवढं मिळवलं, अजून मिळवू. ताईनो सकारात्मक बोला. निसर्गात जर तुम्ही एक वाक्य बोललं ना तर ते 10 वेळेस परत येतं. तर बोला ना, 20,000 मदतनीसचं होईल मानधन आणि 26,000 आमच्या सेविका ताईंचं होईल. एवढं बोलण्यापेक्षा शासकीय दर्जाच मागायचा ना, सगळंच होऊन जाईल आपलं. ताईंनो आता आपली 30 तारखेला जी कोर्टात तारीख झाली, आता दुसरी तारीख पडणार आहे. त्या तारखेला आपली अजून एक अंगणवाडी कर्मचारी, तिला तर खूप सोपं आहे बोलायला. आता तर आपल्याकडे 8 तास पूर्ण आहेत कामाचे, बरोबर आहे का नाही? घरी जाऊस तर 5 वाजतच होते हो तायांनो आपल्याला. का आपण दुपारून काय दुसरं 2 तासासाठी दुसरं काम करू शकत होतं का? द्या भरघोस मानधन वाढ आणि घ्या पूर्ण वेळ काम, आम्ही करायला तयार आहोत. सुपरवायझरची कामं करणाऱ्या बायकांनो जरा दुसऱ्या बायकांचा पण विचार करा. प्रोत्साहन भत्ता ती बाई तोंड बघून काढत असेल तर सगळ्यांनी एकत्र होऊन तिला चांगलं खडसून बोला. कुणावर अन्याय होऊ देऊ नका. आपल्या मदतनीस ताईवर पण अन्याय होऊ देऊ नका. वाटून खा, मिळून खा. जे मिळत असेल ते सगळ्यांनी वाटून खा. वाटून खाल्ल्याने पोट भरतं आणि जे वाटून खात नाहीत ना त्यांचे हात नेहमी रिकामे असतात. तर तायांनो विचार चांगला करा, विचार चांगला करा. आता तुम्हाला एक एक्सरसाइज सांगते मी, फक्त 1 मिनिटासाठी तुम्ही डोळे झाका आणि तुम्ही जिथे बसलाय तिथे कुठे कुठे गुलाबी कलर आहे ते लक्षात घ्या. फक्त बघा कुठे गुलाबी कलर आहे. बघा, माझ्याकडे माझ्या अंगणवाडीचा ड्रेस गुलाबी आहे, माझ्या घरात माझी ती शॉल गुलाबी आहे, माझ्या घरात ती डोरी गुलाबी आहे, माझा तो पडदा गुलाबी आहे, माझं ते ॲवॉर्ड आहे तिथे ठेवलेलं त्याच्यामध्ये ते गुलाबी कलर आहे. असा सगळा गुलाबी कलर मला दिसत आहे. ही एक्सरसाइज मी का घेतली ताईंनो तुमच्याकडे? जेव्हा तुम्ही गुलाबी कलर शोधत होता तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कलरचा रंगाचा विचार आला का? दुसरे कलर दिसलं का? दुसरं काही आठवलं का? नाही. फक्त तुमचा फोकस कशावर होता? गुलाबी कलर कुठे कुठे शोधू, कुठे बघू. तर असंच असतं. म्हणून मानधनावर नाही तर वेतनावर फोकस करा, आपल्या कामावर फोकस करा. फक्त वेतन बघा, वेतन बघा, शासकीय दर्जा बघा, हे सोडून द्या. मानधन शब्द गाळा आपल्या जीवनातून, आपल्या अंगणवाडीतून मानधन काढून टाका. वेतन बोलायला शिका, शासकीय दर्जा बोलायला शिका. अंगणवाडी कर्मचारी हे शासकीय कर्मचारी होणार असं बोलायला शिका. तायांनो माझं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि प्रेम. ताई मी खूप थकलेले होते, रात्री खूप उशिरा आलो. आम्ही खूप मेहनत घेतली असं नाही बोलू शकत, आपण सगळ्यांनी मिळून मेहनत घेतली. तुम्ही जरी गावागावातून बसत असलेलं तरी तुम्ही आमचं प्रोत्साहन वाढवलं, कमेंट्स केले, व्हिडिओ पुढे पाठवले, सगळ्यांना शेअर केले. ताई जर तुम्हाला हा व्हिडिओ पण आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा. मला सगळ्यांची संवाद साधायचा आणि आपलं कुटुंब वाढवूया म्हणून सगळ्यांनी सबस्क्राईब करायला शिकवा एक दुसऱ्यांना. काल आझाद मैदानामध्ये खूप महिला माझ्याकडे मोबाईल घेऊन आल्या आणि सबस्क्राईब करून घेतलं. तर मी म्हणलं तुम्ही दुसऱ्यांना पण सांगा. मला फक्त माझं कुटुंब पूर्ण महाराष्ट्रात वाढवायचं आहे. आणि मला बघा दुसऱ्या संघटनेचे पण ऑफर आलेले आहेत भारतातून की ताई तुम हमारे पास आओ. मला दिल्लीवरून हरियाणाच्या इकडून पुन्हा मला बोलवलं आहे, पण मला माझ्या महाराष्ट्रातच राहायचं आहे. माझं महाराष्ट्र हे माझ्यासाठी खूप खूप सुंदर राज्य आहे आणि मला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आपल्या घरातूनच सुरुवात केली पाहिजे. भारतात नंतर फिरेन आणि परदेशी जायचं तर मला छंदच नाही, कारण मी पासपोर्टसुद्धा नाही बनवला, कारण मला नाही जायचं. मला माझा देश आवडतो, माझा महाराष्ट्र आवडतो, तुम्ही सगळे आवडता मला. नशिबान आहेत आपल्याकडे नोकरी आहे, बरोबर आहे का नाही ताईंनो? कधीतरी पगार वाढण्याचा आपल्याकडे चान्स आहे, संधी आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांचा विचार करा. तुमच्या आजूबाजूला बघा, ज्या महिला खुरपायला जातात, रान वेचायला जातात, जर रानात खुरपायलाच नसेल, रान वेचायला नसेल तर त्याच्या संध्याकाळी घरी जेवण होतं का? आपला 1 महिना का राहिना वाढून, 2 महिने का राहिना वाढून पगार होतो का नाही? अकाउंटला पैसे येतात का नाही? तो दिवस किती आनंदाचा असतो. एक्सेस क्रेडिट आलं तायानं लगेच ग्रुपमध्ये सुरू होते किलबिल. तायानं मानधनावर आलं, राज्याचं आलं, केंद्राचं आलं. तसं शेतकऱ्यांच्या महिलांना आपल्या आहे का? आपल्या घरकाम करणाऱ्या भगिनींना तसं आहे का? विचार करा. नशिबानं आहोत आपण, नशिबाला दोष देऊ नका.
आणि काय बोलायचं आजपासून शासकीय दर्जा भेटलाच पाहिजे, मला शासकीय दर्जा भेटणार, मी वेतन घेणार, मानधन शब्द खोडा. पेन्सिल बरोबर रबर कशाला असतं खोडायला, मग चुका खोडायच्या आणि चांगलं लिहित जायचं पुढं जीवनात. आणि रोज काय करता तुम्ही लिहित जा. तुम्ही रोज 10 वेळेस सगळ्यांनी लिहावं. आम्ही अंगणवाडी कर्मचारी शासकीय दर्जा भेटलेला आहे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आम्ही शासकीय दर्जा भेटलेला आहे, आम्हाला वेतनवाढ झालेली आहे, आम्हाला खूप मानसन्मान आहे. चांगले चांगले 10 आपल्याविषयी अंगणवाडीविषयी रोज लिहा. आणि हे बघा 21 दिवस करायचे आपल्याला सगळ्यांना मिळून, आणि हे चांगलं रूपांतर होणार आहे. आणि चांगलं बोला, एकमेकांना गोड गोड बोला. कशासाठी असतो संक्रांतीचा सण, गोड गोड बोलण्यासाठीच ना तायांनो. आणि सेविका मदतनीस जर मिळून राहिला खूप काही साध्य करू. आणि सगळ्यांनी कृती समितीबरोबर राहा. खरंच आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, मी डोळ्याने बघितलेली आहे, मी साक्षी आहे, गवाह हूँ मैं उस बात की. इसलिए किसी की कोई भी फेक व्हिडिओ पे आणि फेक GRचा व्हिडिओ आहे, सगळ्या फालतू गोष्टीवर लक्ष न देता उद्या रविवार आहे, मस्त 2 दिवस व्हिडिओ माझा बघा, सगळं पाठवा एक दुसऱ्यांना. आणि उद्या सगळं आराम करा आणि परवा दिवशीपासनं सुधारित वेतन घेऊन कामाला लागायचे तायांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझ्याकडून खूप खूप प्रेम. गोड बोलायचं, चांगलं राहायचं, चांगला विचार करायचा. जे विचार करणार तेच आपल्याला दिसणार. म्हणून चांगलंच बघा ना, कशाला वाईट बघायचं. आपल्याला वाईट बघायचं नाही, वाईट गोष्टीकडे जायचं नाही, वाईट लोकांचा विचार करायचा नाही आणि वाईट बोलायचं नाही, चांगलं बोलायचं. काहीतरी कुणाची मदत करायला शिका. आणि मी जे बोलले ह्या व्हिडिओवर खरंच विचार करा. शेतकऱ्यांच्या बायकांचं, घरकाम करणाऱ्या बायकांचं, ज्यांचे नवरे पिदाडे असतील त्या सगळ्या बायकांचा विचार करा. तुम्हाला 2 घास खायला आहेत, 2 कपडे घालायला आहेत. म्हणून तायांनो आनंदित राहा आणि व्हिडिओ सगळ्याला लगेच पटपट शेअर करा. शेवटी तायांनो मी सांगते तुम्हाला, सबस्क्राईब करा. मला कुटुंब वाढवायचं आहे माझं. फक्त 6000 महिलाच माझ्या कुटुंबामध्ये. मला खूप मोठं कुटुंब आवडतं तायांनो. पटपट सबस्क्राईब करा बाजूला बटन दाबून. आणि सगळ्यांनी पुढं व्हिडिओ पाठवत चला. माझं प्रोत्साहन वाढवा. माझा व्हिडिओ आणि माझे चॅनल म्हणजे तुम्ही सगळे. मी एकटी नाही आहे याच्यात, आपण सगळे आहोत. आपण सगळ्यांनी मिळून खूप पुढं जायचं आहे. आता तर आपण डोंगर चढायला सुरुवात केली, आता शिखरावर पोहोचायचं आहे. आणि सगळं अंबे माते, दुर्गे मातेनं आपल्याला दुसऱ्याच दिवशी मिळून दिलं. जा गरबा खेळा निवांत. काल आम्ही थोडा गरबा पण खेळलो. सगळ्या जाण्याचे सगळ्यांचे गाड्यांचे वेळ वगैरे झाले होते, म्हणून सगळे घाई गडबडीत होते. आणि खूप मज्जा आली. एन्जॉय करा. लाईफ एन्जॉय करण्यासाठी असते, रडण्यासाठी नसते. जे रडतं ना नेहमी किरकिरं, त्याला कुठं तुम्ही मोठ्या बंगल्यात जरी नेऊन ठेवलं तर तिथं रडणार. आणि कोणी गणपतीचा तो बाजा असतो ना तिथं डान्स करून पण मजा करणार. लक्षात ठेवा, आपल्याला काय करायचं तेच आपल्या जीवनात येणार. म्हणून चांगला विचार करा आणि व्हिडिओ पुढे पाठवा. सबस्क्राईब करा माझ्या लाडक्या भगिनींनो, माझ्या वेतनधारी भगिनींनो, माझ्या मदतनीस तायांनो. मला आज हसत खेळत कमेंट करा. खूप प्रेम आहे सगळ्यांचं माझ्यावर आणि माझं तुमच्यावर. आनंदी राहा, चांगलं होणार. आनंदी राहता येतच नसेल तर ॲक्टिंग करा. ॲक्टिंग करतच बघा हिरो किती पुढे जातो, हिरोईन किती पुढे जातो. थोडं ॲक्टिंग करायला शिका जीवनात. ॲक्टिंग पण दैव आपले एक्सेप्ट करतो. त्याने सगळं आपल्यावर सोडलेलं आहे. जो आपण मागतो ते तसं असतो. चांगलं माग, कशाला वाईट मागायचं. बरं तायांनो, धन्यवाद. कोण आता मला मेसेज करेन, खूप बोलते, जास्ती बोलते, लेंदी झालं हे ते, काय करू तायांनो. कुठं तर मन मोकळं मला पण करायचं असतं. मी तुमच्याबरोबर करते. खूप दिवस झाले आपण एवढे निवांत बोललो नव्हतो, म्हणून हा व्हिडिओ थोडा मोठा आहे तायांनो. पण मला आवडेल तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला आणि शेअर केला तर. धन्यवाद. बाय बाय, टाटा सगळ्यांना. चला पुढे चला, वाढून घ्यायचं आहे अजून खूप.